नमस्कार मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, पहिल्या भागामध्ये आपण श्रावण महिन्याचं महत्त्व आणि श्रावणी सोमवार, त्याचबरोबर शिवामोठ, भगवान शंकरांची सेवा याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण या भागात जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये कोणकोणती पारायणे करावीत, कोणती व्रते आपण करू शकतो. त्याचबरोबर जर काहींना बघा 16 सोमवारांची सुरुवात करायची असेल तर आपण या महिन्यात करू शकतो का? तसेच मासिक धर्म असेल तर आपण पूजा किंवा पारायणे आपण कशी करावीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा भागही तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी श्रावणात आपण कोणकोणती पारायणे करावीत तर याबद्दल जाणून घेऊयात. मंडळी, श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतं ते म्हणजे शिवलीलामृत पारायण. बघा, श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे बघा आपण या महिन्यात जास्तीत जास्त सेवा ही भगवान शंकरांची करावी. बघा, अनेक घरांमध्ये श्रावण सुरू झाला की लगेच शिवलीलामृताचं पारायण सुरू होतं. खरं तर या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्त्व प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पारायण जर तुम्हाला करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. बघा, आणि जर वेळ कमी असेल तर किमान रोज एक अध्याय तरी तुम्ही वाचायलाच पाहिजे. बघा, जर तुम्हाला इतका पण वेळ नसेल तर तुम्ही किमान एक माळ रोज ओम नमः शिवाय या मंत्राची सुद्धा तुम्ही करायला काहीच हरकत नाही. बघा मंडळी, देवाला आपण किती वेळ बसलो यापेक्षा ते किती श्रद्धेने आपण त्यांचं पूजन केलं, स्मरण केलं याचं खूप जास्त महत्त्व असतं. त्यानंतर येतं श्री नवनाथ ग्रंथ भक्तिसार. आता नवनाथ भक्तिसार हेही श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने वाचलं जातं. ज्यांच्या घरात नवनाथ महाराजांवर अतिशय श्रद्धा आहे त्यांनी हे पारायण नक्की करावं. लवकरात लवकर म्हणजे नवनाथ पारायण कसं सुरू करायचं, त्याचे नियम कोणते आहेत यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहे. आता बोलूया श्री गुरुचरित्रबद्दल. बघा, गुरुचरित्रांबद्दल मंडळी, दत्त भक्तांसाठी श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. जर तुम्ही दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर श्रावण महिना हा त्यासाठी खूप शुभ मानला जातो. आणि बघा, ज्यांना संपूर्ण गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तरी सुद्धा चालेल. आता गुरुचरित्र सार याचं वाचनही आपण करू शकता. महत्त्वाचं म्हणजे अजिबात सेवा थांबवू नका आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकऱ्यांसाठी, भक्तांसाठी बघा मंडळी, जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर श्रावण महिन्यात श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण सुद्धा तुम्ही नक्की करू शकता. आता त्याचं पारायण म्हणजे काय तर संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत एका वेळी पूर्ण 21 अध्यायाचा एक पाठ असं तुम्ही वाचनही करू शकता किंवा दररोज थोडं म्हणजे रोज 3 अध्याय असं याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या स्वामी महाराजांची तुम्ही श्रावण महिन्यात शक्य तितकी जास्त सेवा केली ना तरी सुद्धा तुम्हाला अतिशय अशी त्यांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो. आता बघूयात की बघा, आता खूप जणांचा असा प्रश्न असतो की कोणती व्रत आपण सुरू करू शकतो. तर कुणाला बघा, आता स्वामी महाराजांवर खूप काही श्रद्धा आहे तर आपण त्यांचे 11 गुरुवार करू शकतो का? किंवा श्रावण महिना आहे तर कुणाला 16 सोमवार करायचे असतात तर 16 सोमवाराच्या व्रतांना तुम्ही सुरुवात करू शकता का? किंवा बघा, कुणाला श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेची जी काही सत्यनारायण करायचे असतात, म्हणजे कुणी 5 करतं, कुणी 11 करतं, अशी सत्यनारायणाची तुम्ही सुरुवात करू शकता. तसेच बघा, कुणाला 9 गुरुवार करायचे असतात. तर असे तुमची जशी तुमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे बघा, श्रावण महिना अतिशय असा पवित्र महिना आहे तर तुम्ही या महिन्यात अगदी संकल्प करून तुमची जी काही संकल्पित सेवा आहे त्याची सुरुवात करू शकता. किंवा 16 सोमवाराची तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुम्ही स्वामी महाराजांचे जे काही 11 गुरुवार आहेत त्याची सुद्धा तुम्ही सुरुवातही करू शकता.
पहा, बऱ्याचशा ताईसुद्धा वैभव लक्ष्मी व्रत या महिन्यापासून सुरू करतात. आता मी तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणती पारायणे करू शकतो, कोणती व्रतांना सुरुवात करू शकतो याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. आता बघा, तुम्ही सर्वच काही संकल्प करून सर्व सेवा करू शकत नाही. तुम्हाला ज्या आराध्य देवतावर तुमची जास्त भक्ती आहे किंवा तुमची श्रद्धा आहे, तर तुम्ही त्या देवाचं म्हणजे तुम्ही पारायण हे करू शकता. आता बघा, खूप ताईंना असा प्रश्न पडतो की आता मासिक धर्म आणि पारायण हे नेमकं याचा मेळ कसा साधावा किंवा हे कशा प्रकारे आपण सुरू करू शकतो. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बघा, दरवर्षी खूप ताईंना असा प्रश्नही पडत असेल आणि खूप जणी अशा विचारात सुद्धा गुंतत असतील की पारायण सुरू असताना मासिक धर्म आला तर काय करायचं. तर बघा, अशा वेळेस काय करायचं, अनेक घरामध्ये याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेतच. पण जर तुम्हाला असं पारायण चालू केल्यानंतर जर मध्येच मासिक धर्म आला, तर म्हणून काय, पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही घरची जी काही तुमची परंपरा आहे, गुरुजींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही नियोजन करू शकता. किंवा तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला माहिती आहे की आता तुम्हाला मासिक धर्म येणार आहे, हे सर्व घेऊन तुम्ही नियोजन हे करू शकता. आता संकल्प करून पारायण सुरू केलं की ते पूर्ण करण्याचाच तुम्ही प्रयत्न करा. असं अर्धवट सोडू नका. आणि जर काही कारणामुळे अडचण आली तर याबद्दल मनामध्ये सुद्धा खूप असं गिल्ट काही ठेवायचं नाही. पण बघा, जर कोणी शेजारी असेल तर आपण त्यांच्याकडनं पारायण पूर्ण करून घ्या. किंवा बघा, आपल्या घरातच कोणी आणखी दुसरी कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही राहिलेलं पारायण हे म्हणजे पूर्ण करून घेऊ शकता. तर आणि आता बघा, आता हा झाला मासिक धर्माविषयी. आता जर तुम्हाला हे सर्व तुम्ही पारायण करतात, पण आता श्रावण महिन्यामध्ये बघा, ही सर्व तुमची सेवा झाल्यानंतर, पारायण वाचून झाल्यानंतर रोज एक माळ ओम नम शिवाय या मंत्राची करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता जर तुम्हाला शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्र हा मंदिरात म्हणजे शिवमंदिरात जाऊन तुम्ही करू शकता. तसेच बघा, जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही घरात बसूनही करू शकता. पण काय असतं ना, की ज्यावेळेस आपण मंदिरात जातो, कुठल्याही मंदिरात, तिथे ना जास्त प्रमाणामध्ये खूप दैवी शक्ती ही सक्रिय असते. कारण बघा, तिथे 3 टाईम ही पूजा वगैरे हे होत असतं. आणि तिथे खूप सात्विक वातावरण असतं. जे करून आपल्या घरामध्ये इतकं सात्विक वातावरण राहू शकत नाही, तितकं सात्विक वातावरण हे आपल्याला मंदिरांमध्ये असतं. तर त्यामुळे आपण त्या मंदिराच्या सानिध्यामध्ये आपण जायला पाहिजे. आता त्यानंतर बघा, आपण हा श्रावण महिना आहे, तर श्रावण महिन्यात गरजूंना दानधर्म नक्की करा. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही गरजूंना मदत करण्याची नक्की तुम्ही याबद्दल प्रयत्न करू शकता. तसेच बघा, अन्नदानाला सुद्धा अतिशय असं महत्त्व आहे. आता ह्या तुम्ही जर सेवा संकल्पित केल्या, पारायणं केली, तर त्याचं उद्यापनही करा. आणि उद्यापन करताना ते थोडंसं जास्त लोकांचं स्वयंपाक होईल अशा पद्धतीनं जर केलं तर अतिशय उत्तम. आता आपण श्रावण महिन्यात काय काय करावं हे पाहूयात. तर बघा, श्रावण महिन्यात रोज सकाळी स्नान करून देवपूजा नित्य करा. त्यानंतर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही 1 लोटा जल नक्की अर्पण करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हणा. शक्य असेल तेव्हा बघा, शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या. दानधर्म करा. गरजूंना तुम्ही मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, घरात प्रेमाने आणि आनंदाने राहा. म्हणजे घरात आपण काही व्रत करत असतो, तर तेव्हा घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही भांडणं, कटकटी हे टाळावं. विनाकारण रागराग करणं हे सुद्धा टाळावं. कटू बोलणं टाळावं. दुसऱ्यांची निंदा, तसंच खोटं बोलणं हे सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यात वर्ज करायला पाहिजे. कोणाचंही मन दुखावणं, बघा म्हणजे असं होऊन कुणाचा तरी अपमान करणं, या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने टाळायचा तुम्ही नक्की कटाक्षाने प्रयत्न करा. त्यानंतर बघा, महादेवांना फक्त पूजा आवडत नाही, तर त्यांना चांगलं मन, चांगले विचार, आपले चांगलं आचरण आणि आपले चांगले संस्कारही आवडत असतात. म्हणजे त्यावरच आपल्याला भगवान
कोणत्याही आपल्याला भगवान शंकरांची किंवा आपल्या आराध्य दैवताची आपल्याला कृपा आशीर्वाद हा मिळत असतो. आता बघा, शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की आपण सगळे देवाकडे काही ना काही मागतच असतो. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला आरोग्य हवं असतं, कोणाला पैसा हवा असतो, तर कुणाला मुलांचं सुख. ह्या सर्व आपण मागण्याबरोबरच बघा, देवाला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की मला एक चांगला माणूस बनव, माझ्या मनातील भीती, राग, मत्सर आणि अहंकार दूर होऊ दे. आणि मग बघा, विश्वास ठेवा, ज्यांच्या मनात महादेवांचं नाव असतं त्याला संकट येतात. आता काय असतं, देव सुद्धा आपली परीक्षा बघतो की आपण किती श्रद्धेने त्यांची भक्ती करतो, पण त्यातून बाहेर पडण्याची ताकदही महादेवच देत असतात. तर मंडळी बघा, आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.